नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण समर्थनगर भागामध्ये आलेलो आहोत। समर्थनगर भागामध्ये हा रस्ता वनवे केलेला, वनवे ही न्यायालयाच्या बाजूने हा रस्ता येतो आणि न्यायालयाच्या कडेने जाणारा नगरपालिकेकडे तो रस्ता जातो। ते जाणारा आणि तिकडून येणारा जो प्रवासी आहे तो या रोडने आता वनवे अशा पद्धतीने येणार आहे। या ठिकाणी वकिलाचे ऑफिस आहेत, पूर्ण वकिलाचे ऑफिस आणि कोणते ऑफिस, धर्मादाय कार्यालय आहे आणि त्याच्या समोरून जाणारी ही नाला, हे नाला किती घाणीचं साम्राज्य आहे बघा। या नाल्याकडे नगरपालिका जाणीवपूर्वक लक्ष देते का? स्वच्छतेसाठी आलेला महाराष्ट्र सरकारचा सर्व पैसा नेमकं जातो कुठं, असा प्रश्न आज शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकाला पडलेला आहे। आणि शहरामध्ये राहणारा जो नागरिक आहे वारंवार नगरपालिकेला ह्या स्वच्छता नाहीत असे पत्र देऊन सुद्धा नगरपालिका जाणीवपूर्वक या घाणीकडे दुर्लक्ष करते, अशी परिस्थिती आहे। आपल्या समोर वकील साहेब आहेत, जगदाळे वकील साहेब। बोला की किती दिवसापासून घाण काढली नाही, एवढं तर सांगायला काय हरकत आहे? आपल्या मूलभूत अधिकारातला हे नेमकं तुमच्या कार्यालयाच्या पुढे, धर्मदाय ऑफिसच्या पुढे हे घाणीचं साम्राज्य आहे। काय वाटतं तुम्हाला? आणि तुम्ही वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष साहेब। मला जसं कळतं तसं ही नाली काय नगरपालिकेने केलेली दिसून येत नाही। बर, नाली आणि रस्ता कधी झालेला नाही। बर, आता ही वनवे झाला, ही रस्ता आणि त्यामुळे वनवे होऊन काय उपयोग? वनवेला जास्त गर्दी झाली आणि ही घाणीचं साम्राज्य। वनवे केल्यामुळे कोर्टापासला प्रॉब्लेम थोडा जरा सॉल्व्ह झाला असेल, पण इकडला प्रॉब्लेम वनवे करा तुम्ही, पण रस्ता आधी सरळ करा ना तुम्ही। बरं, कोर्टाला सुद्धा कंपाऊंड वॉल भिंत आहे, त्या भिंतीच्या कडेला एक नाली आहे, ती सुद्धा नाली स्वच्छ केलेली नसते। बरोबर, ती नाली घाण असते, ही नाली घाण आहे, रस्ता नाही जायला लोकांना। आता हे वाहन यायले, हे मागची गाडीचा यायले, या गाडीवाल्याला किती अवघड आहे वातावरण। हा, हे असं कुठपर्यंत चालणार आहे? काय व रस्ता कसा आहे? रस्ता कसा? सगळं खराब आहे, सगळं ट्रॅफिकच आहे, पूर्ण ट्रॅफिक आहे। आणि रस्ता चांगला आहे का? नाही कसला आहे रस्ता? सगळं खराब आहे टोटल। गाडी चालवताना काय त्रास होते? सगळी जम्पिंग होती गाडी सगळी। बघा वकील साहेब, ही परिस्थिती आहे। ए वागा, काय वाटतं रे या घाणीच्या बाबतीमध्ये? अरे घाणीच्या बाबतीत बोलत नाही, तुमच्या शहराच्या बाबतीमध्ये। तर वकील साहेब, काय वाटतं तुम्हाला? काय मागणी आहे तुमची? आमची मागणी रस्ता तातडीने मजबूतीकरण करावं, डांबरीकरण करावं आणि नाली करावी। आणि ह्या बाजूला जो ओपन स्पेस आहे हा पार्किंग साठी नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावा। असं ओपन स्पेस आहे का? ओपन स्पेस आहे तो। आणि पार्किंग साठी जर समजा ओपन केला हे, तर कोर्ट, नगरपालिका, बस स्टँड सगळ्यांसाठी चांगला मुद्दा आहे। जे ओपन स्पेस जर असेल सगळ्यांना फायद्याचं तर आहे। नगरपालिकेला गाड्या लावण्यासाठी खूप महत्वाचे आहे। बसण्याच्या सेंटर प्लेस मध्ये पार्किंग होऊ शकते। आता ही तुमच्या कार्यालयापासून तिकडं मला वाटते रुपा माता बँक आहे, आणि ती बिल्डिंग कोणची आहे पलीकडे मोठी? समर्थ हॉल आहे, ही औषधी भवनची इमारत आहे, कोर्ट आहे बाजूला, आणि त्याच्या बाजूने जी जाणारा रस्ता आहे ती एवढा खराब आहे। किती दिवसापासून खराब आहे? मला वाटतं जसं ही संपर्क स्थापन झालं तेव्हापासून ती खराबच आहे। म्हणजे एक वेळेस विडांबर कधी झालं नाही? झालं नाही कधी। बर, तुम्ही आठवत नाही झालेलं कधी? बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ना? हे विधिज्ञ मंडळ धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयाचे माजी बार असोसिएशनचे अध्यक्ष जगदाळे साहेब आहेत। यांनी ही खंत मांडली। एक सुज्ञ वकील हे खंत मांडत असेल तर सर्वसामान्य जनतेनं जगायचं कसं? आणि हा जो पेस आहे, ओपन पेस आहे, हे ओपन पेस नगरपालिकेने ताब्यात घेऊन या ओपन पेसवर पार्किंग करायला काही हरकत नाही, अशा पद्धतीने ही वकील साहेबांनी म्हटलेलं आहे। या समर्थनगर भागामध्ये न्यायालयाच्या बाजूला असणारी नाली तुडुंब भरलेली असते आणि या वनवेने येत असणारी हे नाली हे तुडुंब बसलेले आहे। घाणीचं साम्राज्य, आळ्या आहे त्याच्यात, आळ्या। अशी परिस्थिती नगरपालिकेनं स्वतःहून कधी पाहणी केलेली नाही। उलट नगरपालिकेला स्वच्छतेच्या कामासाठी करोडो रुपये नगरपालिकेला आले असताना सुद्धा नगरपालिका जाणीवपूर्वक लक्ष देत नाही। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या नाल्या स्वच्छ करण्यासाठी, शहर स्वच्छ करण्यासाठी, स्वच्छतेवर खर्च होणारा जो पैसा आहे तो नेमका कुठं वापरला जाणार आहे आणि ते वापरला जाणारच का, हा विषय आता पूर्ण धाराशिव
करांच्या पुढं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे स्वच्छतेवर पैसा खर्च होईल का आणि नगरपालिका या स्वच्छतेच्या भागाकडे लक्ष देईल का ते पाहू येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.